नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मध्य प्रदेशात कोल्ड्रिफ नावाच्या कप सिरपमुळे मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची संख्या आता 19वर पोहोचली आहे। या सिरपची तपासणी केल्यावर हे समोर आलं की ते तामिळनाडूमधील श्रीसन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर या कंपनीनं तयार केलेलं होतं। ही फॅक्टरी चेन्नईच्या बाहेरील परिसरात बंगळुरू महामार्गावर आहे। चौकशीत फॅक्टरीचे मालक डॉक्टर रंगनाथ यांनी मान्य केलं की त्यांनी नॉन फार्मास्युटिकल ग्रेड पॉपोलिन ग्लायकॉलचं प्रत्येकी 50 किलो वजनाची 2 पोती मागवलेली होती, म्हणजे एकूण 100 किलो हा विषारी रासायनिक पदार्थ मागवलेला होता। मात्र या रसायनाची नोंद फॅक्टरीच्या नोंदवहीत नव्हती। त्याचे पैसे रोख स्वरूपात आणि काही प्रमाणात जीपेद्वारे दिले गेले होते। कंपनीनं हे कमी दर्जाचं प्रोपोलिन ग्लायकॉल चेन्नईच्या सनराइज बायोटेक कंपनीकडून खरेदी केलं होतं आणि त्याची कोणतीही चाचणी केली नव्हती। चाचणीत असंही आढळलं की सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण अनुमत मर्यादेपेक्षा 486 पट अधिक होतं। म्हणजे हे सिरप फक्त मुलांसाठीच नव्हे तर मोठ्या जनावरांसाठी सुद्धा घातक ठरलं असतं। इतकंच नाही तर हत्तीची किडनीसुद्धा यानं बिघडू शकते। हे केमिकल मार्च 2025मध्ये खरेदी करण्यात आलेलं होतं आणि ते नॉन फार्मा ग्रेड होतं, जे गाड्यांच्या कूलंट आणि अँटीफ्रीजमध्ये वापरलं जातं, औषधांमध्ये नाही। तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल विभागानं तपासणीमध्ये त्यांना असं आढळलं की या निकृष्ट केमिकलपासून अनेक औषधं तयार केली गेली होती, मात्र प्रोपोलिन ग्लायकॉलचा साठा फॅक्टरीत आढळला नाही, म्हणजेच तो लपवण्यात आलेला होता। ही फॅक्टरी तिथं 13 वर्ष सुरू होती, मात्र स्थानिकांपैकी कुणालाही या फॅक्टरीमध्ये जाण्याची परवानगी नव्हती। कर्जाच्या दलदलीत बुडालेल्या पाकिस्ताननं आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला म्हणजेच IMFलाच चुकीचा डेटा दिल्याचं उघड झालं आहे। यावरून IMFनं पाकिस्तानला इशारा दिला की त्यांच्या व्यापाराशी संबंधित 11 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 9,130 कोटी इतक्या आर्थिक फेरफारीचा खुलासा सार्वजनिकरित्या करावा लागेल। हे आकडे गेल्या 2 वर्षात सादर केले गेलेले होते। एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या अहवालानुसार पाकिस्तानच्या पाकिस्तान रेव्हेन्यू ऑटोमायझेशन लिमिटेड या संस्थेनं दिलेल्या आयातीच्या आकड्यांमध्ये आणि पाकिस्तान सिंगल विंडोच्या नोंदीमध्ये मोठा फरक आढळलेला आहे। 2023-24च्या आर्थिक वर्षात हा फरक 5.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 45,267 कोटी रुपये इतका होता। पुढील वित्त वर्षात हा फरक वाढून 5.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 50,593 कोटी रुपये होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। पाकिस्ताननं IMFच्या या आरोपांची कबुली दिलेली आहे। चूक तपासणीसाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी घाईघाईनं चौकशी समितीची स्थापनासुद्धा केली आहे। या संदर्भात एका समितीनं गेल्या 5 वर्षाच्या व्यापार डेटाचं पुनरावलोकन करण्याची चाचणी केली। या पुनरावलोकनामध्ये असं उघड झालं की PRALकडून व्यापाराशी संबंधित आकडे मिळवण्यासाठी जुनी डेटा क्वेरी प्रणाली वापरली जात होती, त्यामुळं अनेक वर्षापासून अल्पनोंदणीची समस्या ही कायम होती। राजस्थानातील अलवर जिल्ह्यात पोलिसांनी हिंदू धर्मातील गरीब लोकांना प्रलोभन आणि भीती दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांना घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात धर्मप्रसाराची सामग्री आणि एक पेनड्राईव्ह सुद्धा मिळालेला आहे, तो पोलिसांनी जप्त केला आहे। ही कारवाई अलवरच्या बडोदा मेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नैनापूर गावात करण्यात आली। पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितलं, तक्रार मिळाल्यानंतर पोलीस तपासानं छापा टाकला। तिथं हिंदू धर्माविरुद्ध चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात होत्या आणि लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी भुलवलं जात असल्याचं आढळून आलं। या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 196(2) आणि 299 अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं प्रशांत जाटव, रोहित जाटव, राम नारायण बैरवा, महेश मेघवाल आणि केशव बेदादा अशी आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार त्यांच्याजवळून धर्मप्रसारासाठी वापरली जाणारी सामग्री ही जप्त करण्यात आली असून सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी त्यांना पाठवण्यात आले। उत्तर प्रदेशात आय लव्ह मोहम्मदच्या पोस्टरवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच तीव्र झाला आहे। हा प्रकार आता थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जिल्ह्यातील गोरखपूर इथं पोहोचला आहे।
मंगळवारी चितूआलात पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोसीपूर्वा मोहल्ल्यात काही पोस्टर्स दिसले, ज्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता. मात्र त्यासोबत काही भडकाऊ आणि धमकीसदृश्य वाक्यसुद्धा लिहिलेली होती. त्यात असं लिहिलेलं होतं, हे मी आपल्याला मुद्दाम हिंदीत सांगतोय. हिसाब से रहो साहब, हम सब्र में है कब्र में नहीं, और अगर कभी तेरे नाम पर जंग हो गई तो हम ऐसे बुजदिल भी पहली सब में खडे मिलेंगे. जेव्हा स्थानिकांनी हे बॅनर पाहिले तेव्हा परिसरात खळबळ उडाली. काही नागरिकांनी स्वतःच काही पोस्टर फाडले. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांना तत्काळ कळवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व बॅनर त्यांनी हटवलेले आहेत. आता तपास सुरू आहे की हे पोस्टर कुणाकडून आणि कोणत्या उद्देशानं लावलेले होते. अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की ते कुणाच्या दुकानावर किंवा भिंतीवर लावलेले होते. पोलिसांनी काही संशयितांना ओळखलं असून त्यांची चौकशीसुद्धा सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं, परिसरातील अशा सर्व पोस्टर्स ही हटवण्यात येतील आणि तणाव निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. गोरखपूरसारख्या संवेदनशील भागात अशा प्रकारचे बॅनर लावलं जाणं ही चिंतेची बाब मानली जात असून पोलीस आणि प्रशासन या प्रकरणावर कडक नजर ठेवून आहेत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले, याबद्दलची आपली मतं काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.